शत्रुभया जरा थांबा. काय आहे थांबा जरा घोटाळा झालाय. ते हनुमंत फोन उचलणं झालाय. बहुतेक पिऊन पडला असेल. तुम्हाला त्याला उचलावं लागेल. ए छत्रे, काही दिवस झाले तर रो माझ्यावर. आता ड्रायव्हर लोकांच्या घरी जायचं का मी? काय आता आहे ना त्याच्या केपटात लाद घालून त्याला उठवतो का नाही बघ. हा आलो मी जाऊन. लक्ष ठेव इथं. चिरंजीव, जे काय कराल ते सांभाळून करा. आता आमच्या सुटकेचे दागे तुमच्याच हातात आहेत. ते फुटेज जर सूर्याच्या किंवा पोलिसांच्या हातात लागलं, खेळ खलास. काही भी करा, सूर्याच्या अगोदर ते फुटेज ताब्यात घ्या. एकच गोष्ट लक्षात ठेवा चिरंजीव, या कामात चुकीला जागाच नाही. डॅडी, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं का. काही झालं ना जीवाचं रान करेन मी. पण हे फुटेज घेऊन येणार म्हणजे येणार. आलो मी. डॅडी, मला काय वाटत नाही सूर्या आणि तुळजा भाग्याचा पिछा सुटतील. अहो, त्या तुळजाताईंचा फोन आला होता त्या आपल्या ह्याला बेळगावकरला. काय म्हणत होती? ती तुळजाताई म्हणत होती की भाग्याला भेटायचं. आपलं सगळं काम आता फुटेजवर अवलंबून आहे. फुटेज मिळालं तर भाग्याची काही गरज नाही. नाही मिळालं तिची लय गरज लागणार. ते बेळगावकरला म्हणाव, ते सूर्याला घाबरू नको, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. पण आम्हाला न विचारता काय केलंस, दोघांना गोळ्या घालू म्हणाव. भागू सुटता कामा नये. आता तिच्याच भोवती सगळी गणित आहेत आपली. वहिनी, हे काय होऊन बसलं हो समद. मी पण तोच विचार करते. मी तुमचं दुःख तर नाही वाटून घेऊ शकत, पर तुम्हाला खरं सांगू का, भाग्या असं काय वागलं असं अजिबात वाटलं नव्हतं बघा. डोसक्यात राग घालून घेऊन तिने लय चुकीचा निर्णय घेतला. तिला माहिती आहे तिच्या दादाचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. पण ती म्हणतात ना, एखाद्याला किती बी जीव लावा, रक्ताची ओढ माणसाला रक्ताकडेच नेते. तसं झालंय. वहिनी, हे समद त्या जालिंदरमुळे तर झालं नसेल ना. बरोबर मोक्याच्या टायमाला त्यानेच तर डाव टाकला नसेल ना. नाही, तशी शक्यता कमी आहे. तुळजानं त्यांच्या कंपनीची माहिती नीट बघितल्या. ती खोटं वागत असत्याला असं नाही वाटत. आता हे सगळं वाटून काय उपयोग आहे. आपलं लेकरू तर गेलं ना त्यांच्याकडे. आता देवाकडे एकच प्रार्थना आहे, तिने तिथं सुखात राहावं. त्यांनी आपल्या भागूची लई चांगली काळजी घ्यावी, एवढंच वाटतं बघा. आता तरी बी मला राहून राहून असंच वाटतंय की हे समजा मालकांनीच केले. तसं असेल ना तर माझा सूर्य त्याला सोडणार नाही. आतापर्यंत आपण आपलं आयुष्य त्याच्या तालावर जगत आलो, पण आता नाही. त्याच्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल. त्याचा हिशोब होईल. माझा सूर्य त्याला शिक्षा देणार, त्याला फासावर लटकवणार. त्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. ए हन्म्या, ए हन्म्या, बाहेर ये. हन्म्या,
याडा हे करे जरा तू काय करत होता इतक्या वेळ? इथं आम्हाला घाई झाली आणि तुझं काय चाललंय बरं? थोडीशी घेत होतो शत्रुबाया, उतरलीच नाही. अरे तुला कोण घ्यायला सांगतं एवढी? बरं ऐक, त्या दिवशी डॅडींचा फोन घेऊन गेला होतास ना तू? त्या दिवसाचं काय आठवतंय का? कुठं थांबला होता? कुठल्या रस्त्याने गाडी गेली? कुठल्या टोल नाक्यावर वगैरे थांबला होता का? टोल ए बाबा, तू गाडीत बस. बस गाडीत सांग मला. चल. ह्याला एवढं पेतंय काय माहिती, चेपत नाही तर. बस लवकर. चला पुढ्या, आज दुकानातली सगळी कामं मी केल्या. आता वाड्यातली सगळी कामं तू करायची. सगळी कामं भरण्यास साफ करून ठेवले म्हणजे सगळी कामं केली का? काजू इथं मला कामात मदत करायची आहे तू. ए मदत बी देत नाही. इथं मला कटाळा आलाय, माझं अंग दुखतंय लई. ए काम करायचं तू. मला माझं कटाळा आलाय, काम माझं करायचं. शांत बसा. मी जी कामं सांगेन ना ती सगळी कामं करायची, कळलं का? जा हातपाय तोंड धुवून घ्या, मी येते. जा, बघू नको, जा. आहे हे लय वैतागले असतील, मी काहीतरी खायला देऊन येते त्यांना. आले. राजू थांब. 2-3 दिवस झाले मी बघते पायात चप्पल नाही घालत तू. काय व्रत वगैरे ठेवलेस? काय ग, काय बोलते मी? बोलत का नाहीस? देवी आईची शपथ आहे तुला. नक्की तुझ्या मनात काय चाललंय सांग बरं मला. अगं काय नाही, ते प्रसादला बरं वाटावं म्हणून व्रत केलेलं. पण तुला का व्रत ठेवावं असं वाटलं त्याच्यासाठी? नक्की काय चाललंय तुझ्या मनात? हे बघ, तुझ्या दादाला लई टेन्शन आहे. त्याच्या काळजीत उगाच भर घालू नकोस. सांग मला नक्की काय चाललंय तुझ्या मनात? अगं तुला जसं वाटतं तसं काहीच नाही. म्हणजे मला प्रसादने गुंडांपासून वाचवलेलं. तो मनानं खूपच निरागस आहे. त्याला बरं वाटावं एवढंच वाटतं मला. त्याची काळजी वाटते म्हणून मी व्रत केलं, बाकी काहीच नाही. नक्की विश्वास ठेवते मी तुझ्यावर. पण पोरी लक्षात ठेव, मन भटकायला येळ लागत नाही. स्वतःच्या मनावर ताबा असायला पाहिजे. आणि जे काय करशील ते दादाचा विचार करून कर. बाकी माझं काही म्हणणं नाही. जा.